ज्या महिलांचे वा पुरुषांचे वजन जास्त आहे आणि सडपातळ व्हायचं आहे, त्यांनी आजपासूनच या 9 गोष्टी सुरू करा. नमस्कार मित्रांनो, कधी आरशासमोर उभं राहून स्वतःकडे बघताना असं वाटतं का, की दिवसेंदिवस माझं पोट जरा जास्तच बाहेर आलं आहे? फॅमिली फंक्शनमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात फोटो काढताना सर्वात शेवटी उभे राहतो किंवा कोणाच्या तरी आड लपण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून वाढलेले पोट फोटोत दिसू नयेत. जर तुमच्या मनातही हेच विचार रोज येत असतील, तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण कसल्याही कडक डाएटबद्दल नाही, तर अशा 9 घरगुती गोष्टींबद्दल सविस्तर बोलणार आहोत, ज्यामध्ये तुमचं पोट पण भरतील आणि शरीराचा जाडपणा कमी करायला मदत करतील. ना आपल्याला स्वतःला उपाशी मारायचं, ना शरीराला विनाकारण कष्ट द्यायचेत. आपल्याला फक्त काही साध्या गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या 9 गोष्टींबद्दल. सर्वात पहिला उपाय, दालचिनीचा चहा. त्याने काय होतं, पोटाची आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी मदत होते. विशेषतः महिलांमध्ये PCOD किंवा हार्मोन्सच्या बदलांमुळे वजन वाढण्याची समस्या खूप असते. अशावेळी वजन कमी करणं खूप कठीण जातं. यावर दालचिनी हा एक रामबाण उपाय आहे. नेहमीच्या दुधाच्या चहाऐवजी पाण्यात दालचिनीचा छोटा तुकडा उकळून तो चहा म्हणून प्या. हे तुमच्या रक्तातील इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवतं. जेव्हा इन्सुलिन लेव्हल योग्य असते, तेव्हा तुमचं शरीर फॅट बर्निंगमध्ये मोडत जातं. यामुळे विशेषतः पोटावरची आणि मांड्यांवरची जी हट्टी चरबी आहे, ती हळूहळू वितळायला मदत होते. दुसरा उपाय म्हणजे दही. पोटाची साफसफाई आणि हलकेपणा करतो. ज्या महिलांना सतत पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस होतो किंवा ज्यांचं पोट रोज नीट साफ होत नाही, अशा महिलांचं वजन कितीही प्रयत्न केला तरी लवकर कमी होत नाही. याचं मुख्य कारण असं की जोपर्यंत तुमच्या शरीरातील जुनी साचलेली घाण बाहेर पडत नाही, तोपर्यंत शरीरावरची चरबी वितळणं खूप कठीण असतं. दररोज दह्याचं सेवन केल्याने तुमचं पचन सुधारतं आणि पोटाची यंत्रणा वेगाने काम करू लागते. दही खाल्ल्यामुळे पोटात साचलेली घाण निघून जाते आणि पोट हळूहळू सपाट व्हायला मदत होते. फक्त काही आठवड्यातच तुम्हाला स्वतःला हा फरक जाणवेल की पोटाचा तो फुगीरपणा कमी झाला आहे आणि तुमचे फिट्ट झालेले कपडे तुम्हाला सैल पडू लागलेले आहेत. तिसरा उपाय म्हणजे मोड आलेली कडधान्य. पोषण भरपूर आणि चरबी शून्य असते. अनेकदा महिलांना कामाच्या गडबडीत सतत काहीतरी तोंडात टाकण्याची किंवा चटरपटर करण्याची सवय असते आणि हीच सवय वजन वाढण्यास सर्वात जास्त जबाबदार असते. जेव्हा शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत, तेव्हा आपला मेंदू आपल्याला वारंवार भूक लागल्याचं सिग्नल देत राहतो. अशावेळी मोड आलेली मूग, मटकी किंवा चणे खाणं हे एक वरदान ठरतं. हे खाल्ल्यावर तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं, शरीराला भरपूर प्रोटीन मिळतं आणि मधल्या वेळेत काहीतरी चमचमीत खाण्याची ओढ पूर्णपणे संपते. हळूहळू तुमचं अवेळी खाणं बंद होतं आणि वजनावर तुमचं नियंत्रण यायला सुरुवात होते. चौथा म्हणजे ताजी फळं. गोड खाण्याची ओढ शांत करण्याचा सोपा मार्ग आहे. ज्या महिलांना जेवण झालं की लगेच काहीतरी गोड खावंसं वाटतं, त्यांच्यासाठी वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान असतं. कारण आपण जे साखरेचे पदार्थ खातो, ते शरीर लगेच फॅट म्हणजेच चरबी म्हणून साठवून ठेवतं. अशावेळी बाहेरची मिठाई किंवा साखर खाण्याऐवजी फळं खाणं हा खूप सोपा आणि गुणकारी बदल आहे. सफरचंद, पपई, पेरू किंवा केळी यासारखी फळं खाल्ल्यामुळे तुमच्या जिभेचे चोचलेही पुरवले जातात आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जाही मिळते. हळूहळू तुमची साखरेची सवय सुटते आणि वजन कमी होण्याचा मार्ग मोकळा होतो. फळांमधील फायबरमुळे तुमचं आरोग्यही सुधारतं. पाचवा उपाय म्हणजे आले आणि लिंबाचा रस. नैसर्गिक फॅट कटर म्हटलं जातं.
मैत्रिणींनो, जेवणानंतर अर्ध्या तासाने आल्याचा एक छोटा तुकडा आणि लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास ते शरीरासाठी एखाद्या फॅट कटर औषधासारखं काम करतं. आलं तुमच्या शरीरातील उष्णता थोडं वाढवतं, ज्यामुळे कॅलरीज जळण्याचा वेग वाढतो. अनेकांना जेवणानंतर पोटात जडपणा किंवा अस्वस्थता जाणवते. हे पेय तुमच्या पचनरसांना सक्रिय करतं, ज्यामुळे तो जडपणा लगेच दूर होतो. हे पाणी प्यायल्याने खाल्लेल्या जेवणाचं रूपांतर चरबीत न होता थेट ऊर्जेत होतं. ही एक साधी सवय तुमची कमरेवरची चरबी झपाट्याने कमी करू शकते. 6वा उपाय म्हणजे कोबीची कोशिंबीर. कॅलरीज कमी आणि रिझल्ट जास्त मिळतात. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण कोबीमध्ये टार्टरिक ॲसिड नावाचं एक तत्त्व असतं. हे तत्त्व तुमच्या शरीरातील साखरेचे रूपांतर चरबीमध्ये होऊ देत नाही. जेवणाआधी 1 वाटी कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचा रस घेतल्याने तुमची भूक शमते आणि शरीराला अत्यंत कमी कॅलरीज मिळतात. ज्यांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी कोबी हा शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्याचा आणि वजन घटवण्याचा सर्वात स्वस्त आणि चांगला मार्ग आहे. नंतरचा उपाय म्हणजे कडुनिंबाचा रस. शरीरातून स्वच्छ करून स्लिम ठेवण्यासाठी मदत होते. कडुनिंब चवीला कडू असला तरी तो तुमच्या शरीरासाठी एखाद्या फिल्टरसारखा आहे. शरीरात साचलेली घाण आणि विषारी घटक जोपर्यंत बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत शरीराचा बेढपपणा जात नाही. आठवड्यातून किमान 2दा कडुनिंबाचा थोडा रस घेतल्यानं तुमचं रक्त शुद्ध होतं आणि मेटाबॉलिझम वाढवतं. यामुळे शरीराची सूज, ब्लोटिंग उतरते आणि तुमची त्वचाही नैसर्गिकरित्या उजळायला सुरुवात होते. नंतरचा उपाय म्हणजे सैंधव म्हणजे मिठाचा वापर. अंगावरची आणि पोटावरची सूज कमी करण्यासाठी याचा उपाय केला जातो. अनेकाचं वजन हे फक्त चरबीमुळे नाही, तर शरीरात पाणी साठून राहिल्यामुळे वॉटर रिटेन्शन वाढलेलं असतं. आपण जे पांढरं मीठ खातो त्यात सोडियम जास्त असतं, जे शरीराला फुगवतं. त्याऐवजी तुम्ही आहारामध्ये सैंधव मिठाचा वापर सुरू करू शकता. हे मीठ शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते, ज्यामुळे हातपायांची आणि पोटाची सूज झपाट्याने कमी होते आणि तुम्ही आधीपेक्षा जास्त स्लिम दिसू लागता. नंतरचा उपाय म्हणजे लवंग आणि मिरीचं पाणी. शरीरातील चरबी जाळण्याचा हा सोपा मार्ग आहे. ज्या महिलांना थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात वजन वाढण्याची खूप भीती वाटते, त्यांच्यासाठी लवंग आणि मिरी हा एक रामबाण घरगुती उपाय आहे. अनेकदा आपलं शरीर आतून थोडं सुस्त होतं, ज्यामुळे आपण जे खातो त्याचं रूपांतर ताकदीत न होता चरबीत होऊ लागतं. अशा वेळी रोज सकाळी फक्त 2 लवंगा आणि 2 मिरी पाण्यात टाकून चांगली उकळून घ्या आणि ते पाणी चहासारखं कोमट असताना प्या. हे मसाले तुमच्या शरीराची आतली यंत्रणा वेगाने सक्रिय करतात. यामुळे होतं काय, तुम्ही जर व्यायाम करू शकला नाहीत किंवा दिवसभर बसून काम असेल, तरीही शरीरातील साचलेली चरबी विरघळण्याची प्रक्रिया सुरू राहते. यामुळे शरीराचा बेढपपणा हळूहळू कमी होतो आणि तुम्ही आतून खूप जास्त उत्साही अनुभवता. 10वा उपाय म्हणजे वज्रासन. पोट सपाट ठेवण्याचा आणि पचन सुधारण्याचा हा सर्वात सोपा मार्ग. वजन कमी करण्यासाठी फक्त काय खावं हेच नाही, तर खाल्ल्यावर काय करावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेवण झाल्यावर लगेच सोफ्यात बसण्याऐवजी किमान 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या पोटाच्या भागात रक्ताभिसरण वाढतं आणि पचन प्रक्रिया वेगाने वाढते. ज्या महिलांना जिममध्ये जायला किंवा व्यायाम करायला वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी वज्रासन हा पोटाचा घेर नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. मैत्रिणींनो, शेवटी एकच लक्षात ठेवा, सडपातळ होणं किंवा स्लिम दिसणं म्हणजे स्वतःला उपाशी मारणं नक्कीच नाही. आणि वजन थोडं जास्त असणं हा काही गुन्हा नाही. पण जर तुम्हाला स्वतःच्याच शरीरात जाडपणा जाणवत असेल, हालचाल करताना त्रास होत असेल किंवा थोडं अस्वस्थ वाटत असेल, तर बदलाचं हे पहिलं पाऊल आजच उचला. मोठे बदल एका रात्री कधीच घडत नाही.
पण रोजच्या या छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही मनापासून पाळल्या तर त्याचे खूप सुंदर परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणती टीप तुम्ही आजपासून सुरू करणार हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलमध्ये घरगुती टिप्स तसेच वजन कमी करण्याच्या टिप्स व एक्झरसाइज सगळं काही मिळत जाईल, म्हणून या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.